नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. तर लास्ट लेक्चर आपण तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असेल. लास्ट लेक्चरमध्ये आपण सिलेबस विषयी चर्चा केली होती की राज्यसेवेचं जे नवीन डिस्क्रिप्टिव्ह पेपरचं पॅटर्न आहे त्यामध्ये काय सिलेबस असेल आणि आपल्याला त्यासाठी कसा अप्रोच ठेवावा लागेल. तर त्या व्हिडिओमध्ये मी कमेंट पाहिल्या तर मुलांचा एक महत्त्वपूर्ण आणि मोठा असा प्रश्न आहे की सर ऑप्शनल कुठला निवडायचा, ऑप्शनल कुठला चूज करायचा. आणि खूप जणांना त्यामध्ये डाऊट्स पण आहेत की माझं बॅकग्राऊंड सायन्स आहे, मी BSc केलेली आहे, समजा मी BSc केमिस्ट्री केली आहे तर मी फक्त केमिस्ट्रीच घेऊ शकतो का, मी आर्ट्सचा कुठला सब्जेक्ट घेऊ शकतो. तर त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये आज आपल्याला या ठिकाणी मिळणार आहेत. तर पूर्वचा पॅटर्न तुम्हाला माहिती आहे ऑलरेडी, या ठिकाणी मी सांगितलं होता. पेपर 1 पेपर 2 आपण सगळं डिस्कस केलेलं आहे. त्यानंतर मुख्य परीक्षेचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस मराठी आणि इंग्रजी हे जे दोन पेपर आहेत भाषेचे, हे आपल्यासाठी अहर्ताकारी म्हणजेच क्वालिफाईंग इन नेचर असतात. त्यानंतर गुणवत्तेसाठी गणना करावयाचे पेपर्स म्हणजेच पेपर 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9. तर त्या पेपर्सचा जर आपण विचार केला तर निबंध, सामान्य अध्ययन 1, 2, 3 आणि 4 हे जे 5 पेपर आहेत हे सगळ्यांना कॉमन असणार आहेत. मग या 5 पेपरमध्ये जर आपण बघितलं तर 1, 2, 3, 4, 5 म्हणजे 25 5 25 असे म्हणजे 1250 मार्क्स तुमचे या पेपर्समध्ये कव्हर होतात. आणि उर्वरित पेपर क्रमांक 8 आणि 9 जर तुम्ही पाहताय, वैकल्पिक विषय 1 आणि वैकल्पिक विषय 2. तर हा वैकल्पिक विषय 1 आणि वैकल्पिक विषय 2 असं नसून पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 आहे. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला या ठिकाणी एकच ऑप्शनल सिलेक्ट करायचा आहे आणि त्या ऑप्शनलचे 2 पेपर असणार आहेत. आधीच्या काळामध्ये UPSC मध्ये असं पॅटर्न होतं की 2 विषय वैकल्पिक म्हणून निवडावे लागायचे. तर आता तसं नाहीये, एकाच विषयाचे तुमचे 2 पेपर असतील. आणि आपण जर बघतोय तर 250 आणि 250 म्हणजे टोटल 500 मार्क्स तुमचे ऑप्शनलचे आहेत. त्यामुळे ऑप्शनल कोणता चूज करायचा, कसा चूज करायचा हे खूप महत्वपूर्ण आहे. कारण तुमच्या जर आपण विचार केला, तुमचं जे टोटल 1750 मार्क आहेत त्या 1750 मार्क्स पैकी 500 मार्क्स त्या ऑप्शनलवर डिपेंड करतात. तर खूप जण ऑप्शनल निवडत असताना असा विचार करतात की सर सोपा ऑप्शनल कुठला आहे तो सांगा. तर सोपा कुठला विषय कोणासाठी असेल हे वेगवेगळे. जसं आता मला हिस्ट्री अवघड वाटतो, एखाद्याला हिस्ट्री सोपा वाटतो, एखाद्याला जिओग्राफी सोपा वाटतो. कारण आपलं बॅकग्राऊंड कोणतं आहे हे पण एक महत्वाचं आहे. त्या व्यतिरिक्त दुसरा महत्वाचा मुद्दा असतो की तुमची आवड. म्हणजे मी असं म्हणेल की सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा आवड असू शकतो. कारण तुम्हाला त्या विषयामध्ये आवड नसेल तर तुम्ही 500 मार्कासाठी त्या विषयाचा अभ्यासच करू शकणार नाही. हे असं नाहीये की मला फक्त 5-10 टॉपिक वाचायचे आणि थोडक्यामध्ये होऊन जाणार आहे. आपल्याला त्या विषयाचा अभ्यास 500 मार्कांसाठी करायचा आहे. याचा अर्थ सखोल पूर्णपणे आपल्याला त्या सब्जेक्टमध्ये आवड असल्याशिवाय आपण तेवढा अभ्यास करू शकत नाही. आणि आता ऑप्शनल निवडताना काही जण असा क्रायटेरिया डिसाईड करतात की जर आपण असा सब्जेक्ट निवडला की जो सामान्य अध्ययन 1, 2, 3, 4 या विषयांपैकी जर कुठला असेल तर आपल्याला कमी अभ्यास करावा लागेल. मग हा अप्रोच योग्य आहे का अयोग्य? तर या सगळ्या गोष्टींविषयी आज मी तुम्हाला या ठिकाणी माहिती देणार आहे. तर सगळ्यात पहिले आपण ऑप्शनलचे काय ऑप्शन्स तुमच्या समोर आहेत ते पाहूयात. आता हे आपण MPSC साठीची जी बॅच घेऊन येतोय त्याबद्दलची माहिती तुम्हाला या ठिकाणी दिसते. तर ज्या विद्यार्थ्यांना MPSC डिस्क्रिप्टिव्ह मध्ये तयारी करून 2025 या वर्षी रिझल्ट 100% आणण्याची इच्छा आहे अशा विद्यार्थ्यांनी या दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. तुम्हाला सर्व माहिती त्या ठिकाणी प्रोव्हाइड केली जाईल. तर आता पेपर 1 मराठी भाषा, पेपर 2 इंग्रजी भाषा हे तर आपले क्वालिफाईंग पेपर झाले. आता पेपर 3 हा निबंधाचा आहे आणि हे पेपर 1, 2, 3, 4 आपल्या समोर दाखवलोय मी. आता इथे आहेत आपले वैकल्पिक विषय. म्हणजे ऑप्शनलसाठी आपण या 26 सब्जेक्ट्स पैकी कोणताही एक विषय सिलेक्ट करू शकतो. या ठिकाणी दिलेले आहे तुम्हाला उमेदवारास वैकल्पिक विषयाच्या यादीतील कोणताही वैकल्पिक विषय निवडता येईल. तुमचं बॅकग्राऊंड काहीही असेल तरी चालेल. आता ही नावं 26 जर आपण पाहिली, कृषी, पशुसंवर्धन, पशुविज्ञान, मानवशास्त्र, जीवशास्त्र, रसायनशास्त्र, स्थापत्य अभियांत्रिकी, वाणिज्य लेखाशास्त्र, अर्थशास्त्र, विद्युत अभियांत्रिकी असा हा क्रम आहे. टोटल 26 यामध्ये दिलेले आहेत. भूगोल, भूशास्त्र, इतिहास, विधी, व्यवस्थापन, मराठी साहित्य, गणित,
यांत्रिकी, अभियांत्रिकी, वैद्यकशास्त्र, तत्वज्ञान, भौतिकशास्त्र, राज्यशास्त्र व आंतरराष्ट्रीय संबंध, मानसशास्त्र, लोकप्रशासन, समाजशास्त्र, सांख्यिकी, प्राणीशास्त्र. तर हे असे 26 सब्जेक्ट्स आहेत. तर तुम्ही म्हणाल की सर मग कुठला घ्यायचा, कुठला फेमस आहे? आता काही जण मला म्हणतात सर एकदम सिंपल आहे, गणित घेऊयात का? गणितामध्ये काय आपल्याला मस्तपैकी सरासरी, शेकडेवारी वगैरे करायचं, त्याच्यावर आधारित क्वेश्चन सॉल्व्ह केले झालं. तसं नाहीये. ते आपण जे गणित करतो ते वेगळं, प्रिलियम्समध्ये जे आपल्याला गणित करावं लागतं ते वेगळं आहे. इथलं जे गणित आहे या ठिकाणी तुम्हाला थेरम्स असतात, मोठे मोठे प्रॉब्लेम्स तुम्हाला सॉल्व्ह करायचे असतात. म्हणजे तुम्ही BSc मॅथ्स किंवा MSc मॅथ्सचा जर सिलेबस पाहिला तर तो सिलेबस या ठिकाणी आहे. ज्यांनी ऑलरेडी सायन्स बॅकग्राऊंडमध्ये अभ्यास केलेला आहे त्यांना माहिती आहे की 10वी पर्यंतचं गणित वेगळं असतं आणि 11वी 12वी नंतरचं गणित वेगळं आहे, डेरिव्हेटिव्ह, इंटिग्रेशन आणि त्यामध्ये अजून खूप वेगवेगळ्या पार्ट आहे. तर हे लक्षात घ्या. आता इथे मी फक्त सब्जेक्टची नावं दिलेली आहेत. तुम्ही आयोगाच्या वेबसाईटवरती गेलात तर तुम्हाला प्रत्येक सब्जेक्टचं डिटेल सिलेबस पण मिळेल की पेपर 1 साठी किती सिलेबस आहे आणि पेपर 2 साठी किती सिलेबस आहे. आता मुलांमध्ये सगळ्यात जास्त फेमस असलेले ऑप्शनल कोणते? आता जर आपण बघितलं तर मुलांचे आवडते ऑप्शनल जर आपण घेतले तर इथे भूगोल विषय दिसतोय तुम्हाला, त्यानंतर इतिहास हा विषय दिसतोय, त्यानंतर काही जण मराठी साहित्याकडे पण वळतात. तसंच जर आपण बघितलं तर राज्यशास्त्र व आंतरराष्ट्रीय संबंध या ठिकाणी पण लोकांचा ओढा दिसतो. त्या व्यतिरिक्त काही जण लोकप्रशासन आणि समाजशास्त्र या 2 विषयांना देखील प्राधान्य देतात. काही जण मानसशास्त्राला प्राधान्य देताना पण मी पाहिलेले आहेत. तर याला जास्त प्राधान्य विद्यार्थी का देत आहेत? यामागे काहीतरी कारण, काही लॉजिक ते लावतात का? तर काही जण आता जसं की MPSC साठी ही पहिली वेळ आहे, पण UPSC मध्ये हा पॅटर्न आधीपासून लागू करण्यात आलेला आहे. तर काही जण बघतात की टॉपरचा विषय कोणता होता. टॉपरचा विषय कोणता होता तो मी घेतल्यावर मी टॉपर होईल असं नसतं. तुम्हाला त्या विषयामध्ये आवड असणं खूप गरजेचं आहे, कारण आवड असल्याशिवाय आपण एवढी रिडिंग त्या विषयाची करू शकत नाही 500 मार्क्सची. मग मुलांना हे विषय का आवडतात? भूगोल, इतिहास. म्हणजे आता मी इथे जर बघितलं क्रमांक 10 जो भूगोल आहे किंवा इतिहास जो 12 क्रमांकावरचा आहे, तर याचं डायरेक्ट कनेक्शन आहे तुमच्या मुख्यच्या सिलेबसमध्ये. आता मुख्यचं सिलेबस मी तुमच्या समोर या ठिकाणी दाखवतोय. तर मुख्यच्या सिलेबसमध्ये आपण जर बघितलं तर पहिला पेपर जो आपला आहे सामान्य अध्ययन 1. सामान्य अध्ययन 1 मध्ये जे पॉइंट्स तुम्ही बघताय, भारतीय वारसा आणि संस्कृती म्हणजे आपलं आर्ट आणि कल्चर, त्यानंतर इतिहास, हे जे वर्ड्स दिसतात. तर त्या विद्यार्थ्याच्या मनात असं आहे की मला 250 मार्कासाठी इतिहासचं वाचन करायचंय, भूगोलाचं वाचन करायचंय. तर मी जर तोच ऑप्शनल निवडला तर त्या ऑप्शनल मधला आणि हातला काही पार्ट कॉमन असेल, तर मला मग इतिहासाचा अभ्यास करत असताना एक्स्ट्रा कुठला सब्जेक्ट वाचावा लागणार नाही. जसं आता एखाद्या विद्यार्थ्यांनी समजा घेतलं गणित, पण गणित इकडे नाहीच आहे ना, पूर्वला नाहीये, मुख्यला नाहीये. मग गणितासाठी त्याला वेगळा अभ्यास करावा लागेल 500 मार्कासाठी. म्हणजे काही जण हा एक स्मार्ट मूव्ह करतात की आपण जर असा विषय घेतला की जो ऑलरेडी सामान्य अध्ययन मधलाच एखादा विषय आहे, तर आपल्याला थोडासा ऑप्शनलचा अभ्यास कमी करावा लागेल. किंबहुना आपण ऑप्शनलच्या निमित्ताने त्या विषयाला एवढं सखोल वाचू की त्याचा वापर आपल्याला आपल्या GS म्हणजे मुख्य परीक्षेचे जे GS चे सब्जेक्ट आहे त्यामध्ये होईल. त्याचबरोबर आता मी जर तुम्हाला यामध्ये मागे घेऊन गेलो, म्हणजे आपण पूर्वच्या सिलेबसमध्ये तुम्हाला जर घेऊन गेलो, तर पूर्वच्या सिलेबसमध्ये पण आपल्याला हे पाहायला मिळतं की पूर्वच्या सिलेबसमध्ये आपला जो पेपर 1 आहे, तर पेपर 1 मध्ये सुद्धा इथे दिसतंय तुम्हाला भारताचा इतिहास व भारतीय राष्ट्रीय चळवळ. मग मुलांचं म्हणणं आहे की मला इतिहास पूर्वला पण वाचायचा आहे, मुख्यला पण आहे, मुख्यच्या GS मध्ये आहे. तर जर मी तोच ऑप्शनल घेतला तर मग काय होईल की एका स्टडीमध्ये माझा पूर्वचा इतिहास पण होऊन जाईल, मुख्यचा पण होऊन जाईल आणि ऑप्शनलचा पण होऊन जाईल. मग यामध्ये किती तथ्य आहे? तर यामध्ये काही अंशतः जर बघितलं तर तथ्य आहेच. कारण तुम्ही जर एखाद्या विषयाला एकदम परिपूर्ण वाचताय तर पूर्वमध्ये पण तुम्हाला त्याचं काम आहेच आणि मुख्यच्या GS1 पेपरमध्ये पण आहे. तसंच जर आपण बघितलं भूगोलाचं नाव पण इथे तुम्हाला दिसतंय, महाराष्ट्र, भारत व जगाचा भूगोल. त्यानंतर जसं आपण बघतो की इथे भारत आणि महाराष्ट्र राज्यशास्त्र. तर म्हणून ह्या विषयांचा ओढा मुलांच्या मनात ऑलरेडी वाढलेला आहे की जे आपल्याला इथे सुरुवातीला प्रीला पण आहे. तसंच आपल्याकडे हा पण विषय इकॉनॉमिक्सचा पार्ट दिसतो. तसं तर पूर्वला सामान्य विज्ञान पण आहे, पण मुख्यला कसं असतं, मुख्यला सामान्य विज्ञानाच्या ऐवजी आपण बघतो की टेक्नॉलॉजीवरती भर जास्त आहे. आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर तुम्हाला GS1 मध्ये इतिहास आणि भूगोल हा विषय येतो. तर इतिहास आणि भूगोलचा
पार्ट तुमचा जो GS1 मध्ये आहे, तर मग ऑप्शनल मध्ये पण मुलाचं असं विचार होऊन जातो की ऑप्शनल तोच निवडला तर त्याचा फायदा आहे. आता दुसरा अजून एक महत्वाचा मुद्दा जर आपण बघितला तर या ठिकाणी काही पॉईंट दिसतात. भारतीय समाजाची ठळक वैशिष्ट्ये, भारताची विविधता, महिला व महिला संघटनाची भूमिका, लोकसंख्या त्या संबंधित मुद्दे. तर हे जे काही पार्ट आहेत, सामाजिक सबलीकरण, जातीयवाद, जागतिकीकरण, भारतीय समाजावरील परिणाम, हा पार्ट जर तुम्ही या ठिकाणचा पाहताय तर हा समाजशास्त्राशी निगडित आहे. त्यामुळे मग काही मुलांचं म्हणणं आहे की मी सोशियोलॉजी ऑप्शन घेतो, समाजशास्त्र ऑप्शन घेतला तर त्याचा पण काही पार्ट हा तुम्हाला सामान्य अध्ययन 1 म्हणजे GS1 जो आपला सब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये युजफुल आहे. तसंच आपण जर बघितलं तर निबंध कसा लिहायचा, निबंधासाठी कुठले विषय येतात त्यावर पण मी एक व्हिडिओ बनवणार आहे. तर निबंधांमध्ये नॉर्मली एक विषय समाजाशी रिलेटेड आहेच, म्हणजे महिला बालविकासशी रिलेटेड असेल, महिला सक्षमीकरण असेल किंवा जागतिकीकरणावरती असेल, जातीयवाद, प्रांतवाद, धर्मनिरपेक्षतेशी संबंधित. म्हणजे असं म्हणणं आपलं वावगं ठरणार नाही की जर मी समाजशास्त्र हा विषय निवडला तर समाजशास्त्रचा मला फायदा निबंध लेखनामध्ये पण होऊ शकतो आणि पेपर 1 मध्ये पण आहे त्याचा भाग. तेच जर आपण बघितलं पेपर 2 मध्ये आपण गेलो तर पेपर 2चं नाव तुम्ही पाहताय, प्रशासन, संविधान, राज्यशास्त्र, सामाजिक न्याय, आंतरराष्ट्रीय संबंध. महाराष्ट्राच्या काही भारांशासह, कारण महाराष्ट्राची परीक्षा आपण देतोय तर त्यामध्ये महाराष्ट्राला आपण भार दिलाच पाहिजे, तर त्यामुळे त्यांनी दिलेलं आहे तसं, म्हणजे वेटेज महाराष्ट्राचं त्यात असणार आहे. तर प्रशासन, संविधान, राज्यशास्त्र, सामाजिक न्याय व आंतरराष्ट्रीय संबंध. आंतरराष्ट्रीय संबंध म्हणजे तुमचं इंटरनॅशनल रिलेशन आलं आणि राज्यशास्त्र म्हणजे पॉलिटी आलं. तर पॉलिटी अँड इंटरनॅशनल रिलेशन, पॉलिटी अँड IR, मग काही जण या विषयाला निवडतात. पण माझं काय म्हणणं आहे की फक्त हा एक क्रायटेरिया नका ठेवू विषय निवडताना. विषय निवडायचा असेल तर त्यासाठी की बाबा GS मध्ये आहे म्हणून मी निवडला असं नका करू. आता मग पेपर 3 मध्ये जसं आपण म्हटलं की आर्थिक विकास किंवा हा जो काही भाग आहे इकॉनॉमिक्स मध्ये तो मोडतो, पण इकॉनॉमिक्स काही जण ऑप्शनल घेत असताना थोडंसं घाबरतात, कारण इकॉनॉमिक्स मध्ये ज्या थेरम्स आहेत किंवा वेगवेगळे काही जर आपण बघितले म्हणजे त्यामधले काही अशा ज्या टॉपिक्स किंवा कन्सेप्ट मुलांना किचकट वाटतात, त्यामुळे मुलं ते घेत नाही. आणि तंत्रज्ञान तो ऑप्शनल मध्ये तसं नाहीये, पण सायन्समध्ये तुम्ही भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र वगैरे ऑप्शनल निवडू शकता, पण त्यामध्ये मग तुम्हाला ते एक्स्ट्रा 500 मार्क्सचा अभ्यास करावा लागेल. आणि जसं आता आपला हा चौथा पेपर सामान्य अध्ययन 4, नीतिशास्त्र, सचोटी आणि अभियोग्यता, तर हा पेपर पण थोडाफार जर आपण बघितला तर हा लोकप्रशासनाशी रिलेटेड आहे, कारण तुम्हाला जाऊन लोकप्रशासनच करायचंय पुढे जाऊन. महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशनची एक्झाम तुम्ही देताय तर लोकसेवा आयोगाची परीक्षा देणार तर लोकप्रशासनामध्ये जायला लागणार तुम्हाला. मग त्यासाठी काही जण विचार करतात की मी पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे लोकप्रशासन हा ऑप्शनल निवडतो. तर याच्यामधले काही पार्ट तुम्ही असं म्हणू शकता की समाजशास्त्राशी पण रिलेटेड आहे, कारण शेवटी लोकसेवकाला समाजासाठी काम करायचंय तर समाजातले मुद्दे पण यामध्ये असणार आहेत. तर लोकप्रशासन जर मी निवडला तर मग काय फायदा आहे का? तर एक विद्यार्थी माझ्याकडे आला होता की सर मी सगळा सिलेबस चेक केला, सगळ्यात कमी सिलेबस पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनचा आहे, लोकप्रशासनचा, म्हणून मी तो निवडतो. तर हा क्रायटेरिया तुम्ही ठेवू नका. मग ऑप्शनल निवडायचं तर क्रायटेरिया काय? आता मी पहिले काय डिस्कस केलं की मुलांच्या मनात काय काय गोष्टी आहेत आणि ऑप्शनल निवडताना कुठल्या कुठल्या गोष्टींचा त्या ठिकाणी प्रभाव पडतो. आता मी तुम्हाला एक सरळ सोपी एक प्रोसेस सांगेल ऑप्शनल कसा निवडायचा. सगळ्यात पहिले एक तर तुम्ही पहिले पेपर पॅटर्न जाणून घ्या, सगळ्या विषयांचं सिलेबस वगैरे पहा. आता हे 26 विषयांचं वैकल्पिक विषयांचं सिलेबस नका पाहू. पहिले या 26 पैकी कोणते 5 सब्जेक्ट तुम्हाला वाटतायत की हे मी ऑप्शनलसाठी घेऊ शकतो, अशा 5 ची निवड करा. कुठलेही 5 निवडा तुम्ही, 5 ची निवड करा. मग आता 5 ची निवड केली, आता समजा एखाद्याने भूगोल निवडला, इतिहास, मी आता इथे मार्क करतो भूगोल, इतिहास. त्यानंतर समजा एखाद्याने विचार केला की मी राज्यशास्त्र घेतो, एकाने विचार केला लोकप्रशासन आणि समजा समाजशास्त्र, ते हे 5 आपण निवडले. आता मराठी साहित्य काही जण निवडतात ज्यांचं मराठीमध्ये MA वगैरे झालेले, तर त्यांना ते सोपं वाटतं, तर तुम्ही ते निवडू शकता. म्हणजे आपल्याला वैकल्पिक विषयामध्ये मराठी साहित्य हा देखील ऑप्शन त्यांनी दिलेला आहे. आणि जसं आता इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचे असतील तर त्यांच्यासाठी तो पण ऑप्शन आहे, पण तुम्ही इंजिनिअरिंग कशी पास झाली हे तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे जर तुम्हाला वाटतंय की आपलं नॉलेज त्यामधलं एकदम परफेक्ट आहे तर तुम्ही निवडा, तुम्हाला त्यामध्ये कोणीही रोखणार नाही. आणि मग काही जण म्हणतात की मग सर आर्ट्सवाले ऑप्शनल जास्त निवडण्याची या ठिकाणी ट्रेंडिंग दिसते, तर साहजिकच आहे की GS वेटेज बघता आर्ट्सचे सब्जेक्ट निवडण्याचं त्या ठिकाणी ट्रेंडिंग दिसतं आपल्याला. आता हे 5 सब्जेक्ट मी निवडले, भूगोल, इतिहास, राज्यशास्त्र व आंतरराष्ट्रीय संबंध, त्यानंतर मी लोकप्रशासन आणि समाजशास्त्र, ह्या 5 सब्जेक्ट्सला मी निवडलं. ह्या 5 सब्जेक्ट्सला निवडल्यानंतर माझं दुसरं काम असेल की मी त्यांचा सिलेबस चेक करतो.
म्हणजे आपण असं म्हणू त्याचा अभ्यासक्रम चेक केला. 5चा करायचा का? हो. 26चा नाही करायला सांगितलंय. 5चा अभ्यासक्रम चेक करायला काही जास्त वेळ लागत नाही. मग 5चा अभ्यासक्रम तुम्ही चेक केला. मग 5चा अभ्यासक्रम चेक केल्यानंतर तुम्हाला कळेल की कुठला अभ्यासक्रम हा पूर्व मुख्यच्या जीएससी रिलेटेड आहे आणि कुठला खूप वेगळा आहे. आता जसं की काही जण राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध बघतात, तर त्याच्यामध्ये मग थिंकर्स म्हणजे विचारवंत वगैरे ते जे बघून त्यांना कळतं की हे थोडंसं तर वेगळं आहे, हे पूर्व मुख्यमध्ये दिसत नाहीये किंवा काय. मग मी काय करणार, 5 निवडलेले, तर मग 5 पैकी अभ्यासक्रम बघितल्यानंतर मी त्यातले कुठले तरी 2 ड्रॉप करणार. आता फॉर एक्झाम्पल समजा मी विचार केला की राज्यशास्त्र मला ड्रॉप करायचं, तर मी राज्यशास्त्राला कट केलं. त्यानंतर मी असं ठरवलं की बाबा मला तर भूगोल पण नकोय, भूगोलमध्ये मला मॅपिंग वगैरे नाही आवडत आहे, किंवा जगाचा भूगोल किंवा ते प्राकृतिक वगैरे मला काही जमणार नाही, म्हणून मी सोडून दिलं. तर मग माझं काय झालं की 5 वरून मी 3 विषयांपर्यंत आलो. आता 3 विषयांवरती आल्यानंतर आता मी काय करणार, लास्ट इयर क्वेश्चन पेपर. पण मुलांचं म्हणे सर पहिलंच वर्ष, लास्ट इयर क्वेश्चन पेपर कुठून आणायचे? युपीएससीचे पेपर. युपीएससीचे ऑप्शनलचे लास्ट इयरचे पेपर तुम्हाला upsc.gov.in या वेबसाईटवरती उपलब्ध आहेत आणि त्याचं मराठी व्हर्जन पण केलेलं तुम्हाला मिळून जाईल. तुम्हाला त्याचं मराठी व्हर्जन भेटत नसेल, तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करा, आमच्याकडे पूर्ण ते मराठी व्हर्जन केलेलं तुम्हाला मिळून जाईल. तर मग तुम्ही काय करा, दुसरं काम जे करायचंय की प्रश्नपत्रिका पहा. मग आता मुलांचं म्हणणं आहे की मग सर ह्या प्रश्नपत्रिका महाराष्ट्राच्या वेगळ्या आणि युपीएससीच्या वेगळ्या असू शकतात. पण आता एक कॉमन सेन्स आहे की इतिहासमध्ये आपल्याला मॉडर्न इंडिया असेल किंवा एन्शंटचा पार्ट असेल, तो तर सेम असणार आहे, त्यामध्ये महाराष्ट्र आणि त्यात काही एवढा बदल येणार नाहीये. किंवा आता लोकप्रशासन कुठलेही असू द्या, महाराष्ट्राचं असू द्या किंवा आपल्या देशाचं असू द्या, एकच असणार आहे. समाजशास्त्र सोशिओलॉजी सेम असणार आहे. तर आता मी काय केलं, माझे 3 सब्जेक्ट ठेवले मी, इतिहास, लोकप्रशासन आणि समाजशास्त्र. तर मी आता त्याच्या प्रश्नपत्रिका पाहणार. किती पाहायच्या, तर लास्ट 3 वर्षाच्या मला वाटतं इनफ आहे. लास्ट 5 वर्षाच्या, 10 वर्षाच्या एवढं पाहणं गरजेचं नाही, कारण ट्रेंड हळूहळू बदलतो आणि डिफिकल्टी लेवल चेंज होत जाते. मग आता 2025 चालू आहे, 24, 23, 22, काहींना वाटलं 21, 4 वर्षाच्या बघा, 21, 22, 23, 24. मग प्रश्नपत्रिका पाहिल्यानंतर काही जणांचं म्हणणं आहे सर अभ्यास नाही केला, काय नाही केला, प्रश्नपत्रिका पाहून काय करायचं? तिथेच उत्तर आहे, प्रश्नपत्रिका पहा. तुम्हाला प्रश्नपत्रिका सोडवा नाही सांगितलं. मग प्रश्नपत्रिका पाहून आपल्याला एक अंदाज घ्यायचा आहे की मी काहीही अभ्यास न करता तरी पण मला काही प्रश्न समजतायत का, वाचल्यासारखे वाटतायत का, मी ह्यांची उत्तरं लिहू शकतो का, आणि मग ह्यावरून तुम्ही त्या 3 पैकी मग एखादं डिसाईड करू शकता. मग तरी काही जणांमध्ये अजून त्या ठिकाणी डाऊट आहे की सर आता अभ्यासक्रम पण बघितला, प्रश्नपत्रिका पण पाहिल्या, पण तरी अजून मला डाऊट आहे की मी काय करू. मग त्यासाठी एक शेवटचा पर्याय आहे की तुम्हाला 3 पैकी कोणता एक घ्यायचा असं कळत नसेल, तर मग शेवटी काय करायचं, शेवटी आपण आपल्या अभ्यासाला लागायचं. आपण प्रिलिम्सच्या निमित्ताने अभ्यासाला लागायचं आणि मग त्यामध्ये तुम्ही, काही जण समजा इंग्लिश मीडियम मध्ये करताय तर तुम्ही एनसीईआरटी वाचताय, किंवा काही जण समजा आपले स्टेट बोर्डची पुस्तकं वाचताय. मग ती पुस्तकं वाचत असताना तुमचा एक इंटरेस्ट डेव्हलप होतो. मग तुम्ही 2-3 महिने देऊ शकता. समजा मी असं म्हणेल की एखाद्या विद्यार्थ्यांनी 3 महिने अभ्यासाला दिले आणि 3 महिन्यामध्ये तो वेगवेगळ्या सब्जेक्ट्सचा अभ्यास करतोय, तर त्याला वेगवेगळ्या सब्जेक्ट्स बद्दल त्याचं एक्सपोजर त्याला कळतंय. कारण कसं असतं की 10वी पर्यंत आपण सगळे सब्जेक्ट केले, त्यानंतर 5-6 वर्षाचा गॅप पडतो, काही जणांचा 8-10 वर्षाचा गॅप पडतो, त्या सब्जेक्टच्या आपण कनेक्शन नसतं, त्यामुळे आपल्याला थोडंसं कळत नसतं की कुठला सब्जेक्ट घ्यावा, काय घ्यावा. मग 3 महिने आपण अभ्यास करायचा. 3 महिने अभ्यास केल्यानंतर आपल्याला हळूहळू कळतं की कुठला इंटरेस्ट आपला डेव्हलप होतोय, काय वाचायला आपल्याला सोपं वाटतं, काय वाचण्यात आपल्याला आवड निर्माण होते. आणि मग हे कळल्यानंतर तुम्हाला 3 सब्जेक्ट्स पैकी तुम्ही त्याची, जर आता स्टडी मटेरियल्सच्या बाबतीत जर बघितलं, कुठलं स्टडी मटेरियल तुम्ही थोडंफार बघून रेफर केलं आणि मग एकदा तुम्हाला वाटलं की हा, हे मला क्लिक होतंय, मला समजतंय, मला याच्यात आवड पण आहे, तुम्ही एकदा याबद्दल कॉन्फिडंट झाला, विषय संपला, तुमचा ऑप्शनल सिलेक्ट झाला. मग टॉपरचा तर हा नव्हता, मग मी टॉपर बनणार नाही का? तसं नाहीये. तुम्ही त्या ऑप्शनलला घेऊन त्या वर्षीचे टॉपर व्हाल आणि नंतर पुढच्या वर्षी परत एक विद्यार्थी तुमच्याकडे येईल आणि विचारेल की सर तुम्ही टॉपर झाला, तर तुम्ही समाजशास्त्र घेऊन टॉपर झाला, मग मी पण तोच घेऊ का? या प्रश्नाचं उत्तर काय? जर तुला आवड असेल तर तू तो घे, तुला त्यामध्ये समज असेल, तुला त्याचे प्रश्न सॉल्व्ह करता येत असतील तर तू तो घे. फक्त मी घेतला आणि मी टॉपर झालो म्हणून तू तो ऑप्शनल घे असं नाही. तुम्ही त्या एखाद्या विद्यार्थ्याला गाईड पण करू शकता की ऑप्शनल कसा निवडावा.
तुम्ही माझा व्हिडिओ त्याला रेफर करायला द्या की सरांचा व्हिडिओ आम्ही बघून आम्ही ऑप्शनल निवडला, आमचं झालं सिलेक्शन, आता तू पण बघ व्हिडिओ, तुझं पण होईल सिलेक्शन. त्यामुळे हे खूप महत्वाचं आहे, कारण तुमचे 500 मार्क यावर आहेत. कारण बाकी सगळे जे पण सब्जेक्ट्स आहेत, जे पण पेपर आहेत ते सगळ्यांमध्ये कॉमन आहेत. त्यामुळे त्याची डिफिकल्टी लेवल तर सगळ्यांसाठी सेम असणार आहे. मग ऑप्शनलच्या डिफिकल्टी लेवलचं काय? काही जणांचा हा पण प्रश्न आहे की सर मी तर समजा तत्वज्ञान घेतलं आणि माझा पेपर खूप डिफिकल्ट आला, आणि एखाद्याने इतिहास घेतलं त्याचा पेपर खूप सोपा आला, तर त्याला तर मग त्या ठिकाणी बेनिफिट आहे, त्याला जास्त मार्क मिळतील. तर आता कसं आहे की पेपर ज्यावेळेस सेट केला जातो त्यावेळेस नॉर्मली सगळ्या पेपरचं एक प्रकारे पॅटर्न बनत असताना ते त्यामध्ये समानता यावी यासाठी काळजी घेतात. पण थोडंफार 19-20 वर खाली होऊ शकतं, त्यामध्ये मी काही नकार देत नाही की काही थोडंफार पुढे मागे तर होऊ शकतं. पण या छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करण्याऐवजी आपण पॉझिटिव्ह थिंकिंग जर केली, तुम्ही असा विचार केला की तुम्ही जो ऑप्शनल घेतलाय तोच जर सगळ्यात सोपा पेपर आला तर असं पण होऊ शकतं ना. दरवेळेस निगेटिव्ह विचार का करायचा? आपण तयारी करतोय स्पर्धा परीक्षेची, ऑलरेडी मुलं सगळी तुमच्या बरोबर स्पर्धा करतायत, सगळे लोक तुमच्या स्पर्धेत आहेत की मला पुढे जायचंय, आणि त्यात तुम्ही पण स्वतःला पाठिंबा न देता स्वतःला मागे खेचलं निगेटिव्ह थिंकिंगनी, तर कसं काही या परीक्षेमध्ये तुम्ही पास होणार आहे? त्यामुळे नेहमी पॉझिटिव्ह विचार करा. जे पण चांगलं होईल ते आपल्याच बरोबर होईल असा विचार करा, आणि आपल्या बरोबर चांगलं होतंय तर तसंच लोकांबरोबर पण चांगलं होईल. तर तुम्ही निगेटिव्ह विचार करत राहिला की मग असं मग पेपर खूप अवघड येईल, तर आपल्याला त्याची सवयच आहे, आपण दरवेळेस म्हणतो खूप अवघड येईल आणि तसंच होतं. त्यामुळे लॉ ऑफ अट्रॅक्शन फिजिक्समध्ये आपण शिकतो त्या पद्धतीने विचार करा, सगळं सोपं होईल, सगळं चांगलं होईल, आपोआप सगळं चांगलं तुमच्या बरोबर घडेल. मॅनिफेस्टेशन हे नाव तुम्ही ऐकलेलं आहे. आता सध्या सगळीकडे रील व्हायरल होत आहेत, असं विचार करा तसं विचार करा मग ते तुमच्या बरोबर घडेल. हे आता रील्सद्वारे व्हायरल होते, तुम्हाला दिसतंय, पण हे आधीपासून खूप सारे महान लोक हे वापरत आहेत. आणि फक्त मी विचार केला आणि पलंगावर बसून राहिलो की येस मी खूप श्रीमंत होणार, मी खूप श्रीमंत होणार, तर आपोआप नसतं होत ते. आपल्या विचारांना कार्याची जोड पण असावी लागते, आपले ऍक्शन्स पण गरजेचे आहेत, कृती पण खूप महत्वाची आहे. नुसतं आपण विचारांमध्ये स्वप्नांमध्ये रमून काहीच होणार नाहीये. त्यामुळे हे व्हिडिओ बघून फक्त लाईक देऊन छान व्हिडिओ एवढं बोलून काही होणार नाही, पुढे त्याच्यावरती काम पण करावं लागेल, कृती पण करावी लागेल. काही डाऊट आहे, फोन नंबर दिलाय, डायरेक्ट कॉल करायचा. तुम्हाला जर कोणी रिप्लाय नाही दिला तर डायरेक्ट कमेंटमध्ये सांगा की आम्ही कॉल केला तरी रिप्लाय दिला नाही. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं निरसन या ठिकाणी करून दिलं जाणार. आतापर्यंत तुम्हाला असं वाटत होतं की आम्हाला काहीच कळत नाहीये, आमचे डाऊट सॉल्व्ह करायला कोण नाहीये, तर तुम्हाला एक ऑप्शन मी उपलब्ध करून दिलेला आहे या ठिकाणी. तर या संधीचा फायदा करून घ्या. तुम्हाला कसलाही डाऊट असेल, तुम्हाला भीती वाटतेय की कसं होईल, माझं फर्स्ट टाइमच आहे, तुमच्यासाठी फर्स्ट टाइम आहे. गेली 5 वर्ष एकाग्र अकॅडमीद्वारे युपीएससीचे खूप सारे रिझल्ट आलेले आणि तेच आता आपल्याला एमपीएससी मध्ये रेप्लिकेट करायचं. त्यामुळे तुम्ही नवीन आहात पण आम्ही नवीन नाहीये. त्यामुळे त्या विषयाची भीती मनातनं पूर्णतः काढून टाका की नवीन आहे कसं होईल. सगळं जुनच आहे, ऍज इट इज युपीएससी लागू झालेलं आहे. त्यामुळे जसा युपीएससीचा रिझल्ट आहे तसाच एमपीएससीचा रिझल्ट पण आपला पुढच्या वर्षी तुम्हाला पाहायला मिळणार आहे. मग तो व्हिडिओ पाहायला याल तुम्ही, कोणकोणते रिझल्ट आले, आणि मग नंतर म्हणाल चला मी आता तयारी करतो. कसं असतं की वेळ निघून गेली ना की ती परत आणता येत नाही. पैसे जर निघून गेले तर ते परत कमवता येतात, पण वेळ ही पैशापेक्षाही महत्वाची अमूल्य आहे. एकदा गेलेली वेळ परत मिळणार नाही. जेवढं तुम्ही उशीर कराल तेवढा तुमचा रिझल्ट लांबत राहील. तर ऑप्शनल कसा निवडायचा, तुमच्या मनात ज्या पण शंका होत्या त्या शंकांचं निरसन या ठिकाणी झालं असेल अशी माझी खात्री आहे. मी तुम्हाला एक आउटलाईन दिली काय करायचंय, की पहिले सगळे सब्जेक्ट्स त्यातले कुठले तरी 5 निवडा, त्या 5चा अभ्यासक्रम पहा, तुम्ही हवं तर 5च्या प्रश्नपत्रिका पण पहा, त्यातनं 3 निवडा, त्यानंतर त्या तिघांबद्दल तुमच्या मनात डाऊट आहे, स्टडी मटेरियल वगैरे पहा. तरी डाऊट आहे तर तुम्ही तुमच्या प्रिलिम्सच्या अभ्यासाला लागून जा, मेन्सच्या अभ्यासाला लागून जा, आणि 2-3 महिने अभ्यास केल्यानंतर तुम्हाला ज्या विषयाबद्दल जास्त ओढ वाटते, आवड वाटते, अशा विषयाचा ऑप्शनल तुम्ही चूज करा. त्या ऑप्शनल्स बद्दल कसा अभ्यास करायचा, त्या ऑप्शन्समध्ये काय काय कशी उत्तरं लिहायची, काय त्याचे सगळे कोर्सेस आपल्या एकाग्र अकॅडमीवरती तुम्हाला उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे त्याची काळजी नसावी. एखाद्याला काही अजून डाऊट असेल तर तुम्ही कमेंटमध्ये कमेंट करून ठेवा, त्यावर आधारित व्हिडिओ देखील बनवला जाईल. तुम्हाला एकदा तुम्ही बघून घ्या. म्हणजे हे आपले जे जीएसचे 4 सब्जेक्ट्स आहेत याच्याशी रिलेटेड तुम्ही निवडा असं काही नियम नाहीये. तुम्ही
ज्यामध्ये तुमचं ग्रॅज्युएशन केलंय तो विषय निवडा असा पण काही नियम नाहीये. तुम्ही डॉक्टर आहे पण तुम्हाला इतिहास आवडतो, तुम्ही इतिहास निवडला, काही हरकत नाही. तुम्ही इंजिनियर आहे पण तुम्हाला वाटतंय की मला फिजिक्समध्ये आवड आहे, फिजिक्स निवडायची, फिजिक्स निवडा. तुम्हाला बायोमध्ये आवड आहे, बायोलॉजी निवडायची, बायोलॉजी निवडा. तर ऑलरेडी आपले आधीचे व्हिडिओ पण या ठिकाणी बनलेले आहेत. तुम्ही ते पाहिले नसाल तर ते पण पाहून घ्या. प्रिलियम्स, मेन्स, सिलेबस, इंटरव्ह्यू हे सगळं आपण त्या लेक्चरमध्ये डिस्कस केलेलं आहे. त्यानंतर दुसरा जो एक व्हिडिओ आपण बनवला होता तो पेपर 2 साठी बनवलेला आहे की सीसॅट क्वालिफाय कसं करावं, तो व्हिडिओ आहे. त्यानंतर त्यामध्येच कमेंटमध्ये होतं की सर ऑप्शनलचा पण व्हिडिओ बनवा, त्यामुळे आपण ऑप्शनलसाठी हा व्हिडिओ बनवत आहोत या ठिकाणी. आणि आपली ही जी इंटिग्रेटेड बॅच आहे ती लवकरच सुरू होत आहे. ऑलरेडी डेमो लेक्चर त्याचे स्टार्ट झालेले आहेत. या बॅचची वैशिष्ट्य काय आहेत की मराठी आणि इंग्लिश दोन्ही भाषेमध्ये ही बॅच असणार आहे. पूर्णपणे तुम्हाला डेली, वीकली आन्सर रायटिंग, एसे प्रॅक्टिस सगळ्यामध्ये करून मिळेल. पूर्व, मुख्य, मुलाखत अभ्यासक्रमाची पूर्ण तयारी, डिजिटल बोर्डवर तुम्हाला लेक्चर मिळणार आहे. आणि महत्वाचं म्हणजे की अनुभवी आणि तज्ज्ञ मार्गदर्शक असणार आहेत. ऑलरेडी ज्यांनी UPSC दिलेली आहे, UPSC मध्ये समजा इंटरव्ह्यू वगैरे दिलेले आहेत, मेन्स लिहून झालेली, त्यांची असेच फॅकल्टी आपल्याला या ठिकाणी मिळतील. मला एका विद्यार्थ्याचा कॉल आलेला त्या दिवशी की सर फीज वगैरे सांगा. तर आमच्या त्या ठिकाणी क्वालिटेलने त्यांना सगळी इन्फॉर्मेशन प्रॉपर दिली. त्यानंतर त्यांचं असं म्हणणं आलं की सर तो XYZ क्लास तर सर 3,000 कोर्स देतो, 5,000 कोर्स देतो आणि मग आपली फीज आणि हे सगळ्या गोष्टी. तर बघा, या सगळ्या गोष्टी तुम्हाला पण माहिती आहेत, आम्हाला पण माहिती आहेत. मार्केटमध्ये जर तुम्ही आयफोन खरेदी करायला जाल तर त्याची प्राइस किती असते आणि तेच फीचर असलेला दुसरा मोबाईल चायनाचा कितीमध्ये असतो ते तुम्हाला माहिती आहे. तुम्हाला कोणता मोबाईल घ्यायचा आहे आणि कोणता मोबाईल तुमच्या बरोबर शेवटपर्यंत साथ देईल तुमची, हे तुम्हाला पण माहिती आहे. त्यामुळे तुम्ही तेवढे सुज्ञ आहात, तुमचा निर्णय तुम्ही घेऊ शकता. आम्हाला या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा प्राइस गेम खेळायचा नाहीये की मुलांना पोलीस भरतीचे लेक्चर लावून MPSC सांगून फसवायचं नाहीये. कारण मुलांच्या करिअरशी खेळणं हे सगळ्यात वाईट आहे. आता जे लोक ते करतायत त्यांचं पुढे कसं होणार आहे, काय होणार आहे, देव जाणे. या एका नोटवरती आजचं लेक्चर आपण संपूयात. धन्यवाद. पुन्हा भेटू.